ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। अजित दादा जखमी आहेत, अजित दादा जिवंत आहेत, अजित दादा परदेशात आहेत, अजित दादांचं ते विमानच नव्हतं, अजित दादांची ती बॉडीच नव्हती। एक ना अनेक प्रश्न आहेत उभ्या महाराष्ट्राच्या नाही तर संपूर्ण देशाच्या मनात। प्रत्येकाला म्हणायचंय की अजित दादा जिवंत आहेत, परंतु आज या सगळ्या गोष्टींना फुल स्टॉप दिला ते आमदार रोहित पवार यांनी। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट सांगितलं की अजित दादांचा अपघात झालाय, पण तो घात असण्याची दाट शक्यता आहे। का म्हणाले असं या ठिकाणी रोहित पवार याचबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। नेमकं खरंच अजित दादा जिवंत असतील का? का खरंच अजित दादा आता आपल्यात नाही आहेत? अजित दादांचं मत काय होतं? दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण खरंच होणार का? आज दिल्लीला सुनेत्रा वहिनी निघाल्यात, त्याच्या अगोदर आमदार जयंत पाटील यांनी भेट घेतलेली आहे। एकूणच या राजकारणाच्या पटलावरती नेमकं काय घडणार? काही तर आता मोठं घडणार आहे। मोठं म्हणजे नेमकं काय घडू शकतो याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज। या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, आज आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत महत्वाचे मुद्दे सांगितलेत की त्या मुद्द्यांमधून स्पष्ट दिसतंय की अजित दादांचा घात झालेला आहे आणि त्यांनी थेट बोटही केलेला आहे सिस्टीमकडं आणि त्यांना ज्या कोणी तिघांबद्दल संशय व्यक्तही केलेला आहे आणि हा संशय म्हणजे कोणी सुपारी तर दिली नाही ना, असाही मनात आता अजितदादांच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अजितदादांचा घात झालाय यात मात्र संशय नाही, असं संपूर्ण आजच्या आमदार रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेमुळे समजते। चला एक कटाक्ष टाकूया, नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं। अजितदादांचा हा नुसता अपघातच नाही तर थेट रोहित पवारांनी सांगितले की घातपात असण्याची शक्यता आहे, असं त्यांनी थेट सांगितलेलं आहे। चला तर सुरुवातच आपण करूया। सगळ्यात पहिला, ज्या विमानानं अजितदादा 28 जानेवारीला प्रवास करत होते ते VSR कंपनीचे विमान, ते 16 वर्ष जुने होते, त्याला परवानगीच कशी दिली हा सगळ्यात पहिला प्रश्न। या कंपनीच्या विमानानं याच्या पूर्वीही अपघात झालेला होता, 2023 ला हा एक अपघात झालेला, त्याचा अजून अहवाल आलेला नाही। तर खरंच अशा VIP लोकांच्या सिक्युरिटीचा प्रश्न निर्माण होतो आणि हे विमान उड्डाणच कसं घेऊ शकतं ह्याच्यावरतीच रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। विदर्भातला एक मोठा नेता, ज्या नेत्याला फार गडबड होती त्या फाईलवर सही करायची, हा नेता कोण होता? आणि त्या नेत्याच्या फाईलवर साईन करण्यासाठी अजितदादा थांबलेले होते मुंबईला। बाय रोडनं जाणारे अजितदादांना उशीर झाल्यामुळे त्यांनी अचानक प्लॅन चेंज केला आणि विमानानं जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला रात्री 12:30 वाजता। या सगळ्या गोष्टींची पुष्टी आली, कंपनीशी कॉन्टॅक्ट झाले आणि त्यांनी सकाळी लवकर तुम्हाला विमान मिळणार आहे असं सांगत सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान कंपनीच्या पवार यांचा मेसेज आला VSR कंपनीचा आणि गुड मॉर्निंग सर, आम्ही तयार आहोत उड्डाणासाठी असा मेसेज केला। आता अजून 10 मिनिटांनं असं या ठिकाणी स्पष्ट दिसते। विमानातील PPT बंद अवस्थेत का? अजून काहीच माहिती समोर आली नाही। 13-14 दिवस होऊन गेले तर ह्यांनी अजून फक्त या कंपनीनं VSR कंपनीच्या माध्यमातून जी काय सिस्टीम आहे, जे काय चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत ते अजूनही वादाच्या भोवऱ्यात आहेत आणि त्यांनी फक्त CCTV फुटेज गोळा केलेले आहेत, ते पण फक्त बारामतीचे, मुंबई विमानतळावरचे अजूनही
घेतलेले नाहीत फुटेजेस, असं चित्र रोहित पवारांच्या बोलण्यातनं दिसून आलं. टेक ऑफ पूर्वी 2 पायलट बदलण्यात आले. त्याचं कारण नेमकं काय होतं? जो सुमित हा पायलट होता तो आदल्या दिवशी बाहेर गावाहून तो प्रवास करत होता आणि दमून थकून आला असणार आहे आणि तो सकाळी येतो कसा? इतर दोघांना ट्रॅफिक जॅम लागतं, परंतु ह्यांना नाही ट्रॅफिक जॅम लागत. तर असं का? ऐनवेळी बसण्यापूर्वी, उड्डाण घेण्यापूर्वी विमान 2 पायलट बदलले, दोघंही ट्रॅफिकमध्ये अडकले. सकाळी 6:30 वाजता इतकं ट्रॅफिक असतं का? मग सुमित कपूर एवढ्या फास्ट कसे पोहोचले? हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण केलेला आहे. VSR कंपनीचा DGCA वरती होल्ड आहे असं देखील रोहित पवारांचं थेट मत आहे. VSR कंपनीला इतकं होऊनही परवानगी कशी दिली जाते? याच्या अगोदरही अपघात केलेला आहे 2023चा, अजून अहवाल आलेला नाहीये. अपघाताच्या वेळेत आणि सरकारनं दिलेल्या वेळेत भरपूर विसंगती आहे असं देखील रोहित पवारांचं मत आहे. एकूणच पायलट सुमित कपूरचा ट्रॅक रेकॉर्ड जो आहे तो पूर्णतः खराब आहे. जर त्याचा ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे तर त्याची मद्य चाचणी केली गेली का? कारण त्याला अचानक यायला सांगितलेलं, तो आदल्या दिवशी गावानं थकून भागून आलेला, त्यामुळं चान्सेस आहेत ड्रिंक्स घेण्याचे आणि त्यांचा आधी तसा रेकॉर्डही आहे. मग त्यांची चाचणी झाली होती का? त्याचे फुटेजेस द्यायला हवेत असं देखील रोहित पवारांचं मत आहे. आणि त्यांनी एक विशेष असं बोललंय की VSR कंपनीचा डायरेक्टरच दारू पितो, मग तर इतरांचं काय? असं थेट त्यांनी या आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. टेक ऑफ पूर्वीची चुकीची माहिती दिली होती का? असा देखील प्रश्न निर्माण होतोय. जोपर्यंत कॉकपिट ब्लॅक बॉक्स मधली माहिती मिळत नाही तोपर्यंत सत्य समोर येणार नाही असं देखील रोहित पवार म्हणतायत. VSR कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असं देखील त्यांचं मत आहे. म्हणजे थेट इथं रोहित पवारांनी आरोपीच्या पिंजऱ्यात थेट या कंपनीला आणि कंपनीच्या मालकालाच काय, सर्वांनाच इथं दोषी ठरवलेलं आहे. PTT मध्ये पायलटचा आवाज येतो. जर क्रॅश होत होतं तर शेवटच्या क्षणाचा आवाज त्यामध्ये रेकॉर्ड व्हायला हवा होता. तर तो आवाज का रेकॉर्ड झाला नाही असं देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. विमान तिरकस झालं तेव्हा ट्रान्सपॉन्ड बंद होता. तो बंद झाला का तो बंद केला होता? मुख्य पायलटचा आवाजच नाही. मुख्य पायलट होते सुमित कपूर. मध्यंतरी आपल्याला पाहिलं की जवळपास सुसाईड बॉम्ब घेऊन बसल्यासारखाच पायलट बसला होता का? आता ह्याला पुष्टी मिळते की त्याचा आवाजच नाहीये. म्हणजे पुन्हा एकदा संशय. रनवे 11चा पायलटचा आग्रह होता जो की रनवे 29 वरती हे लँड झालं पाहिजे होतं विमान, कारण अशा वेळी ते सेफ झालं असतं. पण हट्ट रनवे 11चाच का पायलट करत होता? म्हणजे सगळी जी सुई आहे ही पायलट भोवती फिरतीये. म्हणजे पायलटनं कोणाची सुपारी तर घेतली नव्हती ना? कारण अनेकदा निलंबित केला गेलेला पायलट, वैतागलेल्या अवस्थेत असलेला पायलट, नशेच्या अधीन असलेल्या पायलटला आता स्वतःच आयुष्य संपवायचं होतं का? भली मोठी किंमत घेऊन हा सगळा राडा करण्यात आला असाही आता संशय अनेकांच्या मनात व्यक्त होतोय. असे अनेक जण सोशल मीडियावर याची चर्चा करू लागले. शेवटच्या क्षणाला पायलटचा आवाज यायला हवा होता जो की शांभवीचा आलाय, ओ शिट ओ शिट, परंतु मुख्य पायलटचा आवाजच त्यात नाहीये. नेमका का? तो कुठल्या अवस्थेत होता हेही पाहायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी रोहित पवारांनी सांगितला की दादांनी अलीकडं प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटलमधून पाणी पिणं बंद केलं होतं. त्यांनी त्याचं प्रात्यक्षिकही दाखवलं. पाण्याच्या बॉटलला सिरिंज टोचून दाखवली, त्यात काही ऍड करू शकतो, मिक्स करू शकतो पाण्यात, म्हणून दादा अलीकडे काचेच्या बाटलीतनं पाणी पित होते. बिस्लरी बॉटल्स किंवा व्हॉट एव्हर कुठल्याही कंपनीच्या
बॉटल्स असतात ते, आणि ते चेक करून मग दादांना बॉटल दिली जात होती. इतकी काळजी दादा का घेत होते? कुणापासून दादांना एवढी भीती होती? दादांना माहित होतं का आपल्या जीवाला भीती आहे? दादांचा कोण शत्रू आहे का? का दादांकडे असं काय होतं? जर ते ओपन झालं असतं तर हाहाकार माजला असता. आणि ह्याच गोष्टीसाठी दादांचा खून झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अशी सोशल मीडियावरती जोरदार चर्चा आहे. 100% विमान क्रॅश करण्याचा प्लॅन होता असं चित्र या संपूर्ण घटनेवरून स्पष्ट दिसतंय. एकच जो पायलट होता तो ट्रॅफिक मध्ये अडकला होता, मग दोघेही गैरहजर का? त्यानंतर अजून सीसीटीव्हीचे फुटेजेस मुंबई विमानतळावरचे आलेले नाही. अत्यंत स्लो पद्धतीनं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, जो की राज्याचे उपमुख्यमंत्री असताना देखील ज्या पद्धतीनं स्लो इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, संशय मात्र बळावतो. कारण आतापर्यंत फक्त बारामती एअरपोर्टवरचेच फुटेजेस गोळा करण्यात आलेत, अजूनही मुंबईवरचे फुटेजेस मिळालेले नाहीत ना सार्वजनिक केलेत. लोक इतकं बोलतायत तरी. आता रोहित पवारांनी सांगितलंय की ही जी इन्व्हेस्टिगेशन आहे ही सीआयडी कडे नको, तर भारताबाहेरच्या कंपनींना घेऊन अपघाताची चौकशी करावी, कारण हे एअरपोर्ट संदर्भात आहे आणि हे एअरपोर्टच्याच ज्या कंपन्या असतात त्यांनी हे करावं असं मत आहे. आणि VSR कंपनी बंद करावी. अनेक गोष्टी दाबल्या जात आहेत असं स्पष्ट या ठिकाणी रोहित पवारांनी सांगितलंय. आणि इतकं सगळं होऊन शेवटी पुन्हा मनात प्रश्न येतो, जेव्हा एखाद्या माणसाचा जीव जातो, 5 जण होते, त्यात 5 जणांच्यातल्या कोणीच का ओरडलं नाही? पुन्हा प्रश्न निर्माण होतो. आधीच मारून अजितदादांना विमानात बसवण्यात आलं होतं आणि कुणाकुणाचा खून करण्यात आला होता आणि मग हे क्रॅश झालेलं विमान. अशा अनेक शंका लोकांच्या मनात आता येत आहेत. काय वाटते दर्शक? एकूणच आज रोहित पवारांनी थेट या ठिकाणी 3 जणांना आरोपीच्या कटगऱ्यात उभा केलंय. स्पेशल रिपोर्ट पुढच्या वेळी मी घेऊन येते, थोडा अभ्यास करते, नेमकं काय होतंय, काय घडतंय, मीडिया काय सांगते, सोशल मीडिया काय सांगते, आणि हो दर्शक, तुमच्या मनात काय आहे? तुमची कमेंट मला जरूर आवश्यक आहे, कारण आपण एक हरहुन्नरी नेता गमावलाय आणि ह्या गमावणाऱ्या नेत्याचं नेमकं काय झालं, घातपात होता का, कुणी केला, कसा केला, हे प्रत्येक गोष्ट काढणं आमचं कर्तव्य आहे आणि दर्शक हो तुमचंही कर्तव्य आहे. त्यामुळे तुमची कमेंट अत्यंत महत्वाची आहे. खरंच अजितदादांचा घातपात झाला का? खरंच अजितदादांच्या या घातपाताच्या माग काही राजकीय षडयंत्र आहे का? खरंच का फक्त या सिस्टीमनं दादांचा बळी घेतलाय? एकूण ह्याच्यात कोण कोण सहभागी होते? कोणी राजकीय नेता नाही ना? कारण जी फाईल होती ती मंत्रालयात होती. जो विदर्भातला नेता होता त्यानं अट्टहास केलेला त्या दिवशीच्या फाईलच्या साईनचा, आणि त्याच फाईलमुळे उशीर झाला दादांना. याच्या मागे नेमकं काय आहे ते सगळं कळणं गरजेचं आहे. फुटेजेस मिळणं गरजेचं आहे, ब्लॅक बॉक्स मिळणं गरजेचं आहे, सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. DNA टेस्ट गरजेची आहे. DNA टेस्ट बाबतचा मी स्पेशल रिपोर्ट घेऊन येते. तोपर्यंत पाहत रहा तिचा जागा न्यूज. देश राज्य जिल्ह्याच्या बातम्या माझ्यासोबत पहा आणि खरं सांगा, तुम्हाला काय वाटतंय? दादांचा घातपात झालाय काय? मत पडत असल्यास ही बातमी शेअर करा जास्तीत जास्त, आणि हो तुमची कमेंट जरूर कळवा. त्या कमेंटचा अभ्यास करूनच मी पुढची इनसाइड स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार.